सर्वप्रथम सर्व मित्र पक्ष, विशेषतः महाविकास आघाडी या पक्षांचे सर्व नेते त्यांचे प्रथम आभार मानतो. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आपले प्रांताचे अध्यक्ष, आणखीन त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब, तसंच कालच भेटून गेलेले आणि आपले शिवसेना ठाकरे गटाचे आपले उद्धव ठाकरेजी आणि सर्व हे नेते, आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्तव मी आज तुमच्या पुढं बसलो आहोत. या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याच्याबद्दल थोडं बोलतो. पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपला इतिहास खऱ्या अर्थानं इतिहास सुरू होतोय ते शककर्ते शिवाजी महाराजांच्यापासून. आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेली देशाला त्या काळात दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी, रयतेसाठी केलेलं काम, म्हणजे आधार दिलेला, हे सगळं महत्त्वाचं आहे. तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य, त्यांचं समतेचं कार्य, त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे. आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे. आपला फुले, आंबेडकर यांचासुद्धा मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे. तसंच मग आपण येतो अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे. विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय, सर्व पक्षांचा. पण कशाला प्रायोरिटी द्यायची, कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तर विकास हा सातत्याने होत राहतोय, कोणासाठी थांबत नसतोय, सातत्याने चालूच असतोय. पण त्याला गती देणे, त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील. आता कसं होतं की राजकारणात प्रत्यक्षात डायरेक्टली नव्हतो, एवढं आहेच आहे, पण पेरिफेरीवर म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर सातत्याने होतच आहे. तर त्या दृष्टिकोनातून असा विचार चालायचाच नेहमी. परंतु सगळे आपले काम करत होते, आपले चांगलं त्यातल्या त्यात काही ना काही चालू होतं. तर तेव्हा आवश्यकता वाटली नाही. आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलो आहे जिथं माझी आवश्यकता आहे. मी असं स्वतःला महत्त्व देण्याचं माझी इच्छा नाही आहे, परंतु त्यांना असं वाटलं असणार की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला. आता तुमच्या माध्यमातून, सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, प्रिंट माध्यमातून, जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतं त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा विचार जर आपण विचार घेतला तो फार महत्त्वाचा आहे आणि सगळे समाज
सगळ्या समाजांचा आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांना आपल्याबरोबर घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि सगळेच आपल्याबरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार. कालच आपण पाहिलं आहे की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे. सगळे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल. म्हणून सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा होतील अशी आशा आहे. तर तुमचा प्रश्न काय होता? सॉरी. हां, तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिलाच आहे. आपल्याला माहीतच आहे की काँग्रेस पक्षाने आणि माझं नाव रेटून धरलं. आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला. आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनी सुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतंय. आणि कोणाला वाटत असेल की नाही, तसं नाही, मनापासून काल व्यक्त केला आहे. आणि एकंदरीतच सर्व या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये, परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिन्ही आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी मला निवडलं. शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात. 3 पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही. आघाडी आहे आपली, परंतु पक्ष घ्यावं लागतं. म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य काँग्रेस हा जुना पक्ष आहे, स्वातंत्र्य चळवळीचा पक्ष आहे. त्यांनी गेले 75 वर्ष कार्य केलेलंच आहे. विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे. काही लोक म्हणतात नाही झालंय, परंतु त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तो दिसतंय कसं? मागच्या याच्यावरच दिसतंय. ते मागच्या त्यांच्या 75 वर्षाचा पाया घातला, बेस तयार झाला, त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं. हिंदुत्ववाद सोडला असं काही विशेष काही प्रश्न नाही आहे. कारण आपण शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे आपल्याला माहीत आहे. काय आपल्या लोकांना संरक्षण देणे, आपल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणे, हेच आपलं हिंदुत्ववाद. आणि आजही तेच केलं पाहिजे की भारतामध्ये जे सगळे लोक राहतात त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना समतेचा विचार थोडासा त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून आपल्या देश आणि देशवासियांचा विकास झाला पाहिजे. मोदी साहेब आता 10 वर्षापासून पंतप्रधान आहेतच. आणि त्यांचं काम, विकासाचं काम किंवा जे काय असेल ते असं कमी लेखून चालणार नाही. आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे. पण जी दिशा राजकारणाला पाहिजे, समाजाला दिशा मिळायला पाहिजे, ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता. तो अजून सुधारायचा काही विषय मला दिसत नाही, चान्स दिसत नाही. म्हणून महाविकास आघाडी आणखीन सगळे मित्रपक्ष स्वतःचं सगळे एकत्र येऊन कामाला आता लागलेले आहेत. त्यांचा तो उद्देश आहे आणि त्यांच्या पक्षाचा उद्देश आहे. बाकी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही एकत्र जेव्हा काम करेल तर त्यांच्या ताकदीप्रमाणे ते काम करतील. आणि शेवटी देशाला संविधान चालवण्यासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं ते संविधान
विशेष बरोबर चालवण्यासाठी आणि त्याच्यावर मूलभूत तत्वांवर आधारित आपलं कार्य ठेवून कार्य करण्यासाठी ह्या महाविकास आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हावर विभाग आहे असं म्हणूया. आणि इथनं कोल्हापूरमधनं आत्तापर्यंत तरी असं जोमाचं नेतृत्व तयार झालेलं नाही. आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून प्रयत्न निश्चित आवश्यकता आहे. आणि त्यासाठी कोल्हापूर नेतृत्व देईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पहिले म्हणजे आत्ताचे खासदार आहे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यांचं मूल्यमापन सुद्धा मला करायचं नाही आहे. पुढे बोला. तुम्हाला कोल्हापूरचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात की त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे? हां, आता आहेत, पुष्कळ मुद्दे आहेत आणि तुमच्याकडनं मी नवीन ऐकून घेणार आहे. त्या मध्ये आज संध्याकाळी एक हा विषय आपण घेणार आहोत, पंचगंगेच्या प्रदूषणासंबंधी. आणि तो एक मोठा मुद्दा आहे. अनेक स्थानिक मुद्दे पुष्कळ येतीलच आपल्या पुढं आणि तुमच्याकडनं मी शिकणार आहे ना. रेल्वेचे सुद्धा अनेक प्रश्न आपल्या पुढं आहेतच अजून जे प्रलंबित राहिलेले आहेत. इथनं कोकणाला जोडण्याची रेल्वे, इथनं आपल्या मिरजेपर्यंत दुसरी लाईन टाकण्याचे मुद्दे आहेत. आपल्या जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी आपली झाली पाहिजे. फक्त दिल्लीपर्यंत असं नाही पण पूर्वेकडे सुद्धा समजा कलकत्त्याकडे सुद्धा झाली पाहिजे. इकडं सगळीकडे कनेक्टिव्हिटी जशी आता इतर ठिकाणी व्हायला लागली तशी इथं कोल्हापूरपासून झालीच पाहिजे. एअरपोर्टचा मुद्दा आहे. एअरपोर्टचं आता घाईघाईने सगळं चाललं आहे. चांगलं झालं आहे. घाईघाईने करून काय असे ना पण सुरुवात झाली आहे. अजून जमीन संपादनाचं काम राहिलेलं आहे बाकी. आणि ते झाल्यावर मग धावपट्टी मोठी होईल. धावपट्टी मोठी झाल्यानंतर मग आणि कनेक्टिव्हिटी वाढेल. अशा तऱ्हेने एअरपोर्टला राजाराम छत्रपती महाराजांचं नाव देण्याचं अजून मागेच पडतंय. का पडतंय अजून मला समजलं नाही. अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न आहेत. सर, आपण आता महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर एवढं अस्थिर महाराष्ट्र मी 60 वर्षात काही बघितलं नाही, जेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून. तर 60 वर्षात अस्थिर महाराष्ट्र एवढं नसल्यामुळे आपला प्रश्न पक्षांतर तर अस्थिर काय झाला? अस्थिर काय झाला तर मला तर वाटतंय पक्षांतर बंदी कायदा हा फेल गेलेला आहे. आणि त्याच्यातनं तो पाळण्याच्या ऐवजी त्यातनं पळवाटा कशा काढता येतील आणि त्याचा दुरुपयोग कसा करता येईल असंच आतापर्यंत झालंय असं म्हटलं. आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र आपल्याला अस्थिर दिसतोय. रेमेडी एक तर हा कायदा पूर्ण काढून टाकणे किंवा हा आणि जास्त मजबूत करणे, जेणेकरून एक वर्ष दीड वर्ष निर्णय द्यायला लागू नये. टीका केली जाते आहे, निश्चित टीका केली जाते आहे. परंतु आपलं संविधान एवढा पक्का आहे की त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान दिलं आहे, त्यांच्या कमिटीने दिलं आहे आणि जे आज चालूच आहे, तर त्याच्याप्रमाणे त्याच्यावर आक्रोश होऊ शकतोय, त्यांच्यावर अटॅक होऊ शकतोय. परंतु ते पूर्णपणे मोडता येणं कठीण आहे. मोडता आलं तर मग लोकशाही राहिलीच नाही. तर तसं करणं त्यांना कठीण जाईल. प्रयत्न जरी त्यांचा तसा असेल तरी ते करणं तसं कठीण जाईल. अर्थात जेव्हा ज्याची ताकद एकतर्फी होती आहे, कुठल्याही पक्षाची लोकशाहीचा आपण जर विचार केला जगभर,
जेव्हा एका पक्षाकडे सगळी ताकद राहते तेव्हा त्यांना ते संविधान बाजूला फेकून देता येते, बाजूला फेकून देण्यात सहजासहजी टाकून देता येते. तसं होऊ द्यायचं कारण होऊ द्यायचं नाही हे आपला सर्वांचा उद्देश आहे. आपला देश हा हुकुमशाहीकडे जातो असं हा, त्याबद्दल मी पूर्वी बोललोच आहे. एकाधिकारशाहीकडे आपण वळा लागलोय असं दिसतच आहे. आणि ते लोकशाही ही टिकली पाहिजे. लोकशाही हे आपलं मूलभूत आहे. संविधानाचा सुद्धा बेस हा लोकशाहीचा आहे. लोकशाही म्हणजे जनतेने दिलेली लोकशाही आहे. प्रचाराचा शुभारंभ वगैरे हे आपले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांचे विकास महाविकासचे दुसरे नेते वगैरे आहेत, त्यांची मीटिंग वगैरे होईल आणि ते ठरवतील. आता तुम्ही पाहताय की ते या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी माझ्याबरोबर राहायचं त्यांनी मला वाटतं मुलाखत दिली. मला केव्हा दिली मुलाखत माहीत नाही, परंतु दिली त्यांनी. तर चांगलं आहे ना, सगळ्यांनी एकत्र लढणं हे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.